श्यामला, ए श्यामला. काय डॅडी? काय डॅडी? तू वेळच्या वेळी कामं करायला कधी शिकणार आहेस? कशाबद्दल म्हणताय? तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरण वही घेऊन ठेवा. 2 दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय. काय केलंस तू? आज करते फोन. आज नाही, आत्ता. आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे. उद्या तो टीव्ही पोहोचला पाहिजे. हॅलो, हा सुमार एंड कंपनी. ते मिस्टर ठारकर आहेत का? आय मीन वाठारकर आहेत का तिथं? किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून. श्यामला त्या दिवशी. शट अप. फालतू गोष्टी बोलू नका. तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय. तुम्ही असून किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात? आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला. मनाची, टीव्हीची. आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे. डॅडींची ऑर्डर आहे तशी. करंट अजून चालू आहे. टीव्ही तर दुरुस्त करतोच आहे. आणखी काय काय दुरुस्त करायचंय? फक्त टीव्ही. बापरे, टीव्ही काय? मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे. ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत. टीव्ही लवकर दुरुस्त करा. डॅडी पार्टीहून यायच्या आत तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही, ते तर करतोच आहे ना मी, पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्हीला? या आवाज येत नाही, चित्रही स्थिर राहत नाहीये. प्रेम पण स्थिर राहत नाही. हे तर काही यंत्रच आहे ना. प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. हा, पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो. उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणे. पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. पण त्या सांगायला गेलं तर लोक तोंडावर चहा फेकून मारतात. अगं, तुला फसवून मला काय मिळणार आहे? हे बघ, मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो, तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही. इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस? पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही. मी आणि सारंग, आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो. अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळला त्याला. खरंच मी उतावळेपणानं उगाचच गैरसमज करून घेतला. सॉरी. तो गैरसमज आता काढून घे आणि गैरसमज ओठांमुळे नाही, कानांमुळे झाला. पाहिजे तर कान धर. कान हे धरण्यासाठी नसतात, कुजबुजण्यासाठी असतात. नको त्यावेळेला एंट्री घ्यायची सवय झाली त्या कलिंगडाला. डॅडी. हा, टीव्ही. अरे वा, रिपेअर झाला वाटतो टीव्ही. मरतय तिच्या. हा कोणता आमिषावाला? अरे जोराने बोल ना, जोराने बोल. हा मेकॅनिक होता का? होता कुणास ठाऊक. तुझ्या आईला आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती. काय करायचं?
आधी काश्मीरला जायचं. कुठे जायचं? काश्मीर. जा काश्मीरला जा. जा जा जा. काश्मीर. आणि 2 गाड्या भरून, 2 गाड्या म्हणजे आगीन गाड्या बर का, माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची. आणि रोप पण काश्मीरहून आणायची बर का. माती वाईच वली करायची. वली करायची म्हणजे पाण्यानं बर का, नाही तर तुम्हाला वाटेल मग हिमालयासनं 4 आगीन गाड्या भरून बर्फ आणायचा. रोपातनी नाही टाकायचा, तर डोंगरावर टाकायचा. कशासाठी विचारा, कशासाठी? यायला खरंच विचारते. रोपासनी वाटलं पाहिजे, केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्येच आहोत. टकल्याला जाम लागलेली दिसते, काय करावं काय कळत नाही. अरे वा, गिरांगण. घामट्या काढलं. लोकल संगीत. अरे वा. आता ऐका, पाळणं पाळणं. किती वेळ अशी खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो. दाढी जा खुशाल झोपा, जा खुशाल झोपा डॅडी. ओय 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 ओय, अंधार दाटला भवती. किर 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 किर, अंधार दाटला भवती. दारूची चढली सुस्ती. निद्रेस्तव डोळे झो 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 झोराती. थकलेली थकले गादीवर टाका जाऊन तुमची बॉडी. जा खुशाल झोपा डॅडी, जा खुशाल झोपा. आता रात्रीचे किती वाजले? खूप वाजलेत. संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथंच संपवण्यात येत आहेत. आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर. नमस्ते.